सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझे भक्ती पुष्प अर्पण करतो. आपले गुरु दादा महाराज यांना साष्टांग नमन करतो. तसेच आज या बैठकीसाठी उपस्थित असलेले भाग्यवान व ज्ञानी भक्तांना वंदन करतो. स्वामी खरं तर सूर्यवंशी ना कुठेच नाही, सूर्यवंशी तुमचे ओळखीचे आता उठून गेले गणेश सांगून घ्या ना सूर्यवंशी. त्यांची आमची ओळख झाली. ऍक्च्युली माझी फार ओळख नव्हती, पण थिटे साहेबांची यांची काहीतरी ओळख आहे आणि यांचा मोठा बियाणं झालं काहीतरी आणि त्यानिमित्तानं ते आपल्या बोरणे मठाशी कनेक्ट झाले. त्यानंतर वारीला पण एक दिवस होते आणि पौर्णिमेला पण असतात सेवा करतात. तर त्यांनी इथले स्वामी साहेबांबद्दल जरा सांगितली माहिती, असं असं आहे आम्ही आपलं सेवा करतोय, तर आपल्याला कार्यक्रम इथे एखादा घेता येईल का. आणि थिटे काकांच्या घरी कार्यक्रम झाला त्यावेळेलाच यांनी सांगितलं. ऍक्च्युली आम्ही महिन्यातनं एकच कार्यक्रम घेतो, पण मूळ जो आमचा उद्देश आहे बोरणे मठातून बाहेर निघायचा उद्देश काय की घरांपर्यंत पोहोचायचा उद्देश काय, तर भक्ती काय जी आता चर्चा चालली भक्तांमध्ये हे घरोघरी पोहोचावं. स्वामी काय ते घरोघरी पोहोचावं. पुढची पिढी आता बरेच जण काय काय बोलले पुढची पिढी घडली पाहिजे. तर त्यासाठी हे छोटस आम्ही उपक्रम गेले 7-8 वर्ष झाले हे सेवा महाराजांनी या आपल्या दादा महाराज फाउंडेशनच्या माध्यमातून चालू ठेवलेली आहे. आणि यांच्यामुळं स्वामी साहेबांची ओळख झाली आणि तुमच्यामुळं आज बरेचसे नवीन चेहरे आहेत तिथं त्यांची ओळख झाली. बरेचसे आता जे कीर्तनकार पण आहेत मोठे मोठे आता ऐकलं मी. तर मगाशी कोणतरी मला म्हणलंय की तुम्ही कीर्तन प्रवचन करणार आहे का. तुम्ही पहिले क्लिअर करतो मला प्रवचन कीर्तन येत नाही, तुम्ही साक्षात करता. मी फक्त माझ्या मनात काहीतरी बोलतो. त्यामुळं आज बरेच ज्ञानी पुरुष मंडळी बसलेले आहेत. बरेचसे त्यांनी सांगितलं की कीर्तनकार सुद्धा बरेचसे यंग पोरं आता आहेत. तर त्यांना मी आधीच विनंती करतो की त्यांनी माझे भाऊ ओळखून घ्यावेत. मी तुमच्यासारखे काही प्रमाण देऊ शकत नाही. मी साधा एक इंजिनियर आहे. खडी वाळू मातीत खेळेल याच्या पलीकडे मला काही ज्ञान नाही. असो आता अनुभव आपण ऐकलं आज जसं आता सावंगे साहेबांचं ऐकलं आपण की प्रॉब्लेम होते आणि त्यातनं मी सेवेला लागलो. मग त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आज सेवा करताय. साहेबांनी पण सांगितलं की मी अडचणीत होतो नाही आणि महाराजांकडे गेल्यापासून तिथं सेवा सुरू केल्यापासून माझी आर्थिक दृष्ट्या जे काय प्रॉब्लेम होते सॉल्व्ह झाले ना अजून चालू आहे आणि अजून सॉल्व्ह हवे म्हणून मी अजून सेवेत आहे. इथं जे काय भक्त मंडळी इथं बसली मॅक्सिमम 99% ते कुठल्या ना कुठल्या कारणानं इथं आलेले. 0.1% एखादा वेगळा असतो. जसे आता हे कलियुग आहे आणि कलियुग मध्ये दत्त तत्व जे आहे ते फार जागृत आहे. मग जसं इथं आता साईबाबा आहे, त्यानंतर गजानन महाराज आहेत, स्वामी आहेत. यापैकी कुठल्याही सेवेला तुम्ही गेला तर तुमचं अपेक्षित कार्य होऊन 100% होणार. का दत्ताची तत्व आहे ती जागृत आहे कलियुग मध्ये. आणि स्वामी कसं आहे तर स्वामी अनुवाद ऐकलं की तुम्हाला पाहिजे तिथं महाराजांनी सपोर्ट केलेला आहे. ते तुमच्या पाठीमागे आहे, तुमच्या मनात आलं देऊन टाकलं त्यांनी. आणि म्हणून आता जर तुम्ही बघितलं तर जसं थोडा आवाज बघा त्याला जसे आता कोरोनाचे लाट आले ना तसे आता हे स्वामी भक्तांचे लाट चालू आहे. तुम्ही जर बघितलं आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या गाडीवरती प्रत्येकाच्या मुखात स्वामी 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 असे लाट आहे. आणि जसे करोनाच्या लाटेमध्ये ज्याची प्रतिकार शक्ती कमी होती, ज्याची चांगली होती, जो मध्यम होता, जो जसा होता तसा तो सापडला त्याला आणि तो त्या ह्याच्यात वाद गेला. अगदी तसंच नाही आहे. दत्ततत्व जागरूक आहे, अडचणी आले म्हणून मी आता आलो.
आणि या लाटेमध्ये वाद सेवा चालू. थोडक्यात बघितलं तर आपण प्रत्येक जर अपेक्षांना कनेक्ट झालेलो, त्याला तुम्ही कोणीही तो मुद्दा की नाही मी तुम्ही चुकीचं बोलतो, काय ना काय अपेक्षांना तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्याकडे येता, तिला कोणत्या तरी चालत दिवस होते. आणि बैठक मध्ये प्रवचन नाही पण काही भक्तांच्या मनात आलेले प्रश्न असतात किंवा आम्ही इथे डिस्कस करत असतो. का तर प्रत्येकाला ते कळवत असत. प्रत्येकाच्या इथं महाप्रसादाचा विषय झाला, त्यातनं बरेच जण मला येऊन भेटले आणि आजपर्यंत त्यांनी प्रसाद सुरू केला होता. आता घरीच प्रत्येक जण आता महाराजांना खाऊ घालते. खरं की नाही? त्याच्या आधी घालत होता काय नव्हता घालत. उद्देश काय की आला प्रश्न एकाच्या मनात पण फायदा सगळ्यांच्याकडे व्हावा, सगळ्यांना व्हावं म्हणून हे विषय आपण इथं घेत असतो. आता असाच विषय एक भक्तानं घेतला इथं आज कळतं नाही की महाराज आपण सगळेजण अपेक्षानं महाराजांकडे येत असतो. हा म्हणलं येतच की बिन अपेक्षेचं कोण आहे. तर आपल्याकडनं पण महाराज काय अपेक्षा करत असतील का? बघा प्रश्न, महाराज तुमच्याकडनं काय अपेक्षा करत असतील? तुम्ही तर तुमचे दोन्ही धोरण महाराज त्यांची लंगोटी का तुमच्याकडनं धोरण आहे? प्रश्न किती सोपा आहे. आम्ही तर अपेक्षा आलोय पण महाराजांचा पण काय अपेक्षा आहे का आपल्याकडनं? तसं दुसरा प्रश्न आहे कसं आहे आपल्या त्यांनी मला विचारलं होतं व्हॉट्सअप करतो की आत्मसाक्षात्कारासाठी काय काय. थोडंसं या गोष्टींचं चांगलं आहे म्हणजे दोन प्रश्न मी इथं घेतो. आता बघा अपेक्षा दर पौर्णिमेला गेले कित्येक वर्ष महाराज तिथं मार्गदर्शन करतात आमचे गुरु, आणि त्यांच्याकडे जी लोक येतात ना मार्गदर्शनासाठी, ठीक आहे मुद्दे त्यांचे कुठले असू द्या पण अपेक्षा बघा तुम्ही अपेक्षांवरती लक्ष द्या. काय अपेक्षा असते? एक दिवस आम्ही आता रिसेंटली 2-4 महिन्यातली गोष्ट मला असा निरोप आला की गोवावरनं एक पोरग यंग पोरग गोवावरनं खास आपल्या मठात भेटायला आले, आपल्या समोर बसायला गोवावरनं. आणि आपला मठाचा नियम काय आहे की जर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आध्यात्मिक असेल काय असेल तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आम्ही फोनवर नंबर लावत नाही, आमची दुसरीकडे शाखा नाही. तुम्ही या नंबर लावा, नंबर प्रमाणे ज्याला वेळ येईल त्याला बसा. मग सकाळी नंबर 8ला लावला, रात्री 8ला नंबर आला तरी का बसायचं, कोणी बोलायचं नाही. हा आमचा नियम आहे सारा. तर पहिला नंबर यावं म्हणून गोवावरनं माणूस सकाळी 5:30 वाजता आमच्या गेटवर होता. तिथं आम्ही तिथं मुक्कामी असतो. अरे मग एवढ्या सकाळी कोण आलं? अमुक अमुक व्यक्ती आलं. बरं त्यांना विचारलं तर मला गोवावरनं आलं, नंबर पहिला लागावं म्हणून गोवावरनं आले. मी पण थोडा एक्साइट झालो, मला चला काहीतरी एवढी उत्सुकता ना भेटायची, परमेश्वराला भेटायची. म्हणजे असं वाटलं की चला आज काहीतरी समाधानकारक मला बोलायला भेटेल, कारण आज कुठला तरी वेगळा प्रश्न असेल. ठीक आहे झालं, आमची सामूहिक प्रार्थना झाली, सगळं झालं. त्यानंतर मार्गदर्शनाची सुरुवात झाली, ते आले. मी पण जरा एक्साइटेड होतो. तुम्हाला या साहेब बसा म्हटलं बोला असतो मी एवढं गोवा हो. आणि विशेष म्हणजे 2 व्हीलरवर नव्हता, रात्री कुठं स्टँडवर मुक्काम केला आणि इकडे आला. मला इथं आपल्या महाराजांनी सगळे ठेवले, फोन केला असं तर खाणं पिण्यापासून सगळे दिलं असतं. बसले सुरुवात झाली. म्हणलं बोला असं तुमचा प्रश्न काय, तुम्ही काय अपेक्षा आज इथं आलेला आहे? तर थोडा बसला, थोडा श्वास असा घेतला त्यांना. कसं बोलू म्हणलं आता इतक्या लांब ना आलाय, कसंही बोल पण फार बोल. म्हणलं गेले 2 वर्ष ना माझ्या एका मुलीवर प्रेम होतं. आजीनं शाबाशीच्या दिली आणि आजी मी पण हेच म्हणलं, मला शाबास पटलं. मी म्हणलं एक नाही जरा रिपीट कर प्रश्न, प्लीज रिपीट कर प्रश्न. मग 2 वर्ष झालं मी एका मुलीवर प्रेम करतो. म्हणलं व्हेरी गुड. मग माझ्याकडे पत्रिका जुळवा आलाय. म्हणलं नाही गेले 3 महिने झाले ती आता माझ्याशी बोलत नाही, मला बघत नाही, माझे फोन कट करते, अमुक करते. बरं मला चांगली गोष्ट काय झालं? नाही मला असं वाटतंय कोणीतरी काय ते जादू केली. एवढी चांगली बोलत होती माझ्या बोलून अचानक बोलायची बंद झाली. आता माझे लग्नही करायचं ना, आमचं सगळं चाललं तर लग्न करायचं. बरं बाबा तुझी अपेक्षा काय सांग म्हणलं. माझ्याकडे पाठी मागे नाही, मला माझं तिच्याशी लग्न व्हावं आणि तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ते करायचं असा अपेक्षा घेऊन तो तिथं आला. ठीक आहे महाराजांना प्रार्थना केली, महाराजांनी सुतावलं. म्हणलं अरे मी काय खुळ्या पडायचं
स्वतः शंका घेतली बाईवर, त्या मुलीवर, चारित्र्यावरती भांडणं झाली, सोडली. मी त्याला म्हणले मी तुझ्या त्या मुलीला ओळखत नाही. तुमची 3 महिन्यापूर्वी भांडणं झाली होती का? मला झाली होती. कशावर झाली म्हणलं? तर का बसा, मला चारित्र्यावर तू भांडलंच की नाही? म्हणलं भांडलं. मग आता माझ्याकडे कशाला आला? हे तुझं प्रेम म्हणलं की तुझ्या चारित्र्यावरती तुझ्या त्या एवढा विश्वास नाही. ही अपेक्षा यंग पोरांची गोवावरनं आला. तुम्हाला अजून विश्वास बसणार नाही. आता महिला जास्त आहेत म्हणून सांगतो. एक दिवशी एक वयस्कर जोडपे आलं. वयस्कर होत, जोडपं बसलं समोर आणि सुरू केला, घरातल्या अडचणी आहे असं तसं. म्हणलं काय अडचण आहे? म्हणजे मला 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत म्हणजे लग्न झालेत, मुलं बाळ त्यांना चांगली मुलं आहेत, चांगल्या नोकऱ्या आहेत. म्हणलं बरं चांगली गोष्ट आहे, सेटल्ड आहे तुम्ही? हो. मग काय प्रॉब्लेम आहे? काय विचारायचं? अहो ते 2 सुना आहेत ना, एवढं फटफट तोंडाच्या आहेत नाही, जीव काढते मला, जीव काढते मला, आमचा जीव काढते. बर आता ठीक आहे, आठवतात कलर काय, घरातले दोष असते, वस्तू दोष असतात किंवा विविध कारणांना होत असतात. बरं त्यातनं थोडंच मार्गदर्शन माझं त्यांना केलं, बाबा ठीक आहे चला साधना करा, अमुक करा, तमुक करा. म्हणजे ठीक आहे. नाही म्हणलं महाराज झालं एवढंच. म्हणलं हो का, अजून काय तुला दिलं की काय करायचं? एवढंच का? मग तुम्हाला काय पाहिजे? मला असं काहीतरी द्या की तिचं कायमचं तोंड पण वाजून यायचं. आता म्हणलं मी काय देवृषी आहे, अंगणा पुढे द्यावं. आणि सगळ्यात गमतीचा प्रकार काय माहिती आहे का? की त्याच्या 1 महिन्यापूर्वी त्या दोन्ही माझ्या समोर बसले होते आणि म्हणले होते म्हातारी आमची लई खोच, तिला कानाची झोप. मला काय अपेक्षा होती तुमची परमेश्वर? राव खरंच गेल्या 15 वर्षात अनुभव सांगतो मी. असं हे अतोनात दुःखी असले लोक आले, खुश होऊन पण गेले, पण काय अपेक्षा हो तुमची परमेश्वराकडनं? आणि परमेश्वराची तुमची अपेक्षा पूर्ण करावी. आता स्वामीला तेवढंच काम राहिले. ये बाबा तुम्ही पांढरा सा काय करा, या मी तुमचं लग्न लावून देतो, या तुझी सासू झोपवायची का झोपत होतो, काय कोण झोपवायचं झोपत होत, चल ये तू. आता असं तर स्वामीने केलं तर पुढे कोण होईल? नाही का? महाराजांना सगळे फुलं करतील ना आपल्या, त्यावेळी कसला देवत आहे? काय लॉजिक आहे साधी. आता बघा एक लहान पोरगी होती, 5-6 वर्षाची लहान पोरगी, तिला काय कळते म्हणजे असं एक दिवशी लग्नात गेली, श्रीमंताचे लग्न होतं. तिचाही वडील चांगला श्रीमंत होता, बऱ्यापैकी चांगला होता. आणि तिने एक दिवस नोटीस केलं, एवढं मोठं लग्न होतं, त्या मुलीच्या अंगावरती 20-30 हजाराचे कपडे, दागिने काय, एवढं मोठा हॉल काय, जेवण काय, हे काय. ती इम्प्रेस झाली. म्हणजे काय गोष्ट आहे. सगळेजण त्या मुलीकडेच बघतात, सगळेजण त्या नवऱ्याकडेच बघतात, सगळ्यांचं अटेन्शन तिकडेच आहे. एवढं सजवलंय, एवढं केलंय, हे केलंय, ते केलंय. म्हणजे पप्पा इकडे मला बाजूला घेते आणि बोल मला लग्न करायचं. 6 वर्षाची मुलगी, 5 वर्ष, मला लग्न करायचं, मला माहित नाही मला लग्न करायचं. आता त्या बापाने काय करावं? ते मला अरे बाळ थांब जरा थांब, तू अजून लहान आहे आणि तुझ्यासाठी मी तू जन्माला आले तसे पैसे गोळा करायला सुरुवात केलेलीच आहे. आपण करतोच ना, चुकीचं का? आपल्याकडे मुलगी जन्माला येऊन त्याचं नियोजन करतो लगेच लग्नाचं, काहीतरी पॉलिसी काढतो, सोने गोळा करायचं करतो. मी केलं नाही सगळं, पण थोडा वेळ येऊ दे. तू परिपक्व हो, तू आताच लहान आहे अजून, तुझं शरीर तयार व्हायचंय, लग्नासाठी तयार व्हायचंय, मग मुलाबाळासाठी तयार व्हायचंय, त्याला वेळ लागतो. असं नाही चालत. आणि आपल्याला सरकार पण ते परमिशन देत नाही. ते म्हणते नाही मला पाहिजे, मला लग्नच करायचं. आता मला सांगा, इथं जर त्या बापानं त्या पोरीचं लग्न लावून दिलं तर पुढ्यात कोण होईल? ती पोरगी का बाप? नाही ना. आपण आपल्या पोरांचे प्रत्येक हात पुरवतो का? लईच मागायला लागलं तुला कळलं, 2 काना खात रडलं तरी चालेल, चल घरी, मामासारखं करू नको. नाही मग तसं स्वामी आपल्या काय प्रत्येक हट पुरवणार आहे का? बरं ठीक आहे, चला अपेक्षा तुम्ही करताय स्वामी स्वामी स्वामी. आता महाराजांची काय अपेक्षा आहे का? तर महाराजांनी काय अपेक्षा केली का आपल्याशी? काय वाटतं? कीर्तनकार आहेत, आता मला काय माहित नाही, कोणी उत्तर देऊ शकते का बघा, की परमेश्वराची आपल्याकडनं काय अपेक्षा आहे का? तुम्हाला काय वाटतं? काय असेल अपेक्षा? आज
आपण जे कार्य करतो त्याला स्वामी स्वामी समर्थ आहेत. जे काही आपण कार्य करतोय ते सगळं स्वामींना साक्षी ठेवून करतोय हे ते बघतायत. हे लक्षात ठेवून भान ठेवून याचं सगळ्यांनी कार्य करा म्हणजे प्रॉब्लेमच येणार नाही. जशी झाडाला बरीच फुलं येतात पण सर्वांच्याच नशिबी सद्गुरूंच्या चरण नसते. तसेच आपण निवडलेली फुले आहोत. देव सुद्धा निवडूनच भक्त गोळा करतो ना. कुणालाही संधी देत नाही. आता इथं निवडलेली फुले आहोत. आता इथं थोडस त्यांच्या जवळपास आलेत माझ्या. परमेश्वर अपेक्षा करतो, निश्चित करतो, पण कुणाची सगळ्यांची नाही. ही लाट आहे, लाटामध्ये औषध 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 सगळे प्रत्येकाकडनं नाही करत. जन्मोजन्मी ज्यावेळेला आपल्याकडनं सेवा घडती नाही का, महाराजांनी सांगितलं योगक्षेम वाहम्यम. त्याचा अर्थ चुकीचा घेतला गेला. योगक्षेम म्हणजे अजून सुद्धा तुम्ही म्हणताय की परमेश्वरानं माझे सगळे अडचणी दूर करत राहावे. योगक्षेमचा मूळ अर्थ समजायचा असेल तर आमच्या युट्यूब चॅनल वरती जाऊन ते प्रवचन ऐका. योगक्षेम म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तू जो जन्मोजन्मी जी सेवा केलेली आहे, नामस्मरण असेल, ध्यान असेल, मदत केली असेल, चांगलं वागलं असेल, त्यातनं जे पुण्य उत्पन्न झालेलं आहे त्याचं मी रक्षण करतो असं स्वामी सांगतो. योगक्षेम वाहन. मी तुमचे दोन्ही धुतो असं बोललेलं नाही. त्याचा गैरसमज आपल्या एवढ्या स्वामी भक्तांनी घेतलेला की आहेत ना महाराज करतील, आहेत ना महाराज करतील. अरे सगळे महाराज करतील, तुम्ही काय करणार? नुसती अपेक्षा घेऊन बसणार इथं येणार? म्हणजे तुमचं कर्तव्य काय आहे की नाही, तुमचं काम करण्याची पद्धत किंवा तुमचे कर्म आणि अपेक्षा ह्याच्यात काय सांगत नको का? पाहिजे नाही, मला नोकरी लागली पाहिजे मान्य आहे ना, तू कर ना पुढं. माझा बिझनेस चालला पाहिजे मान्य आहे ना, तुझी अपेक्षा तुझा बिझनेस चालला पाहिजे. काम करणं, कर्म करणं नाही. आता महाराजांनी लावलं दिवा, उदबत्तीवाले घर आपल्या दुकानात जाऊन म्हणलं आता महाराज बघतील योगक्षेम वाहम्य. चुकीचा अर्थ. ज्या वेळेला पुण्य साठतं आणि परमेश्वर त्याचं रक्षण करतो ना त्यावेळेला भक्त असे गोळा होतात. म्हणून मी आजची सुरुवात काय केली, भाग्यवान. आणि तुम्ही खरंच भाग्यवान. आज रविवार आहे, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कामात मजेत मोज मजा करत असेल. कोण पिक्चर बघत असेल, कोण टीव्ही बघत असेल, कोण काय करत असेल, पण फक्त तुम्ही मुठभर लोक इथं आज आहात का? तर परमेश्वरानं तुमची निवड केली. असे काका म्हणले की तुला तुमची निवड केलेली आहे, तो हा मंच आहे, तुम्हाला इथं आणून बसवलंय म्हणून तुम्ही भाग्यवंत आहात. तुमच्याकडनं आज नामस्मरण झालं म्हणून तुम्ही भाग्यवंत आहात. तुमच्याकडनं 4 गोष्टी कानावरती तुमच्या पडल्यात या सगळ्या लोकांच्यातनं म्हणून तुम्ही भाग्यवंत आहात. आणि म्हणून स्वामींची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आता स्वामी जसे म्हणले की एका झाडाला बरीच फुलं आहेत. हे झाड आहे, या झाडाला बरेचसे आपण सगळे फुलं आहोत. मग महाराज म्हणतात की ठीक आहे तुम्ही सगळे माझ्याकडे आलायत ना, तरी अजून तुमची अपेक्षा सुटलेली नाहीये. तर माझ्याकडं येणारे भक्त कुठल्या प्रकारचे असतात आणि त्यात श्रेष्ठ कोण अशी अपेक्षा बाळगून ते आपल्याला काहीतरी ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून गीतामध्ये 7व्या अध्यायामध्ये 16 श्लोक मध्ये त्यांनी सांगितले चतुर्विद्या भजन्ते माम जना सुकृतानी अर्जुन. 16व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं अर्थ जिज्ञासु अर्थ अर्थी ज्ञान च भारत ऋषभ. की तुम्ही सगळे जमलात पण तुमच्यामध्ये 4 कॅटेगरी आहेत. बघा इथं पण तुम्ही स्वतःच्या समजून घ्या की मी कुठल्या कॅटेगरी मध्ये येते आज भक्त म्हणून. 4 कॅटेगरी आहेत. माझ्याकडे येणारे हे संचित असलेली लोक जी आहेत, ते भाग्यवान हे लोक जे आले ते 4 प्रकारे मला भजतात, माझी सेवा करतात, पूजन करतात. त्यातला प्रकार पहिलं अर्थ. जसं की त्यांनी सांगितलं की काकूंची तब्येत खराब होती, ऑपरेशन करायची वेळ आली. शारीरिक पीडा, मानसिक पीडा, काहीतरी दुःख आहे जे शरीराशी संबंधित आहे, मनाशी संबंधित आहे, किंवा जगण्यामध्ये काहीतरी अडचण आहे, दुःख आहे. त्या दुःखाच्यासाठी कुठेतरी त्यातलं रिलीफ भेटावं म्हणून माझी पूजा करतात.
आता याचं उदाहरण जर स्वामी चरित्रामध्ये घेतलं तर स्वामी चरित्राचं उदाहरण खूप महत्वाचं आहे, कारण आपण ते रोज 3 अध्याय वगैरे वाचायची सवय कोणीतरी लावून दिलेली आहे. तर त्यामध्ये एक सुंदर उदाहरण आहे सुंदराबाईचं. सुंदराबाई महाराजांकडे कशी आली माहिती आहे कोणाला? प्रवचन ऐकले की वाचले का? सुंदराबाई याचं कारण तिला पायाची इजा होती, काही ते तिला त्रास होत होता, तब्येत तिची पायाची संबंधित खराब होती. कोणीतरी सांगितलं म्हणून महाराजांच्याकडे आली आणि महाराजांच्या कृपेनं तिची ती जे काय पीडा होती ती दूर झाली. ही कॅटेगरी अर्थ मध्ये येणार लोकांची. अजून एक उदाहरण आहे, मी उदाहरण का सांगतो याचं कन्क्लुजन मी पुढे सांगणार. बखर वाचली का महाराजांची? बखर, बखर नाव तरी माहिती आहे का? गोपाळ केळकर म्हणून एक बखर लिहिणारे सेवक आहेत स्वामीचे. स्वामींच्या बरोबर ते होते. त्यावेळेला ते गव्हर्नमेंट जॉब मध्ये होते. त्यावेळेला त्याला किती मान असेल बघा. रेल्वे मध्ये होते असे आमचे भाऊ जाते, पण ते झोपत नसते पण त्यांना पोटाचा त्रास सुरू झाला. एवढं दुखायला लागलं त्यांचं, एवढं सगळं केलं. आपल्याला ते वैद्य, त्यावेळेला आपल्याकडे डॉक्टर बिक्टर काय नव्हते, एवढे काय वैद्य होते, इंग्रजांचे डॉक्टर होते. ते दाखवलं, सगळं केलं, झाडफूड केले, कोणाला भेटले, कोणाचं सांगल ते केलं, पण काय असं होईना नाही. आणि दुखणं वाढतच गेलं. शेवटी तो एक क्षणाला वैतागला आणि त्यानं परमेश्वरला म्हणलं की परमेश्वर तू खरा असशील तर तू मला या पिढीतनं मला येता आठवड्याभरात मोकळं कर. मी तुझी आज जीवन सेवा करेन. बघा नवसातला प्रकार, नाही आपले नवस. 10 माणसं जेवायला आली, माझं नातू होती, नातू झाला की 10 कशाला लागते, एक बस की. नमस्कार असावा, आयुष्य पलटलं पाहिजे, ह्याला नवस म्हणायचं. आपण काय करतो, दिलं आयुष्य झालं, परत पुढचा एक नवस आहे, परत पुढचा नवस आहे. आणि परमेश्वराच्या कृपेनं केळकर बुवांचा दुखणं थांबलं. आता मी शब्द दिला होता की परमेश्वर मी तुझी आज जीवन सेवा करेन. मग परमेश्वर कुठे आहे याचा शोध घ्यायला सुरुवात त्यांनी केली. आणि मग त्यांना कळालं की सोलापूरमध्ये असं महाराजांचं अस्तित्व आहे आणि तेच परमेश्वर आहे, साक्षात परमेश्वर आहे. आणि म्हणून त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि महाराजांच्या सेवेत लागली. जोपर्यंत तिथं होते, महाराजांनी जोपर्यंत पुढचा आदेश दिला नाही तोपर्यंत त्यांनी ती सेवा केली. आणि महाराजांकडनं आज्ञा घेतली की जे काय चमत्कार घडतायत ह्याचं मी एक बखर लिहू इच्छितो. मग महाराजांनी त्यांना परमिशन दिली की ठीक आहे. मग जे बखर आहे ती बखर ज्यांना जी नजरेनं बघितली आहे ते लिहिलेलं आहे. म्हणून त्यामध्ये महाराजांचे काय शब्द तुम्हाला विचित्र वाटतात, ते काय अवली आहेत, ते काही बोलते, काय थोडेसे लँग्वेज मध्ये फरक वाटेल, वाचताना त्यात जाऊ नये, पण बखर वाचा. केळकर बुवांनी बघितलेलं, अनुभवलेलं कथा नाही ती बखर. ही एक कॅटेगरी होती. ही अर्थ मध्ये येणारी भक्त मंडळी, जे इजा आहे, त्रास आहे, कुठंतरी आजारपण आहे म्हणून परमेश्वराला सेवेत आले. दुसरे ज्ञानी, जिज्ञासू म्हणजे आता अजून सुद्धा समजा वाईट वाटून घेऊ नका. आता मी अनुभव जे ऐकलं की माझं हे झालं ते झालं, अजून सुद्धा आपण म्हणतोय की दुनिया सुंदर आहे, चांगली आहे, अजून माझं कर्ज व्हावं, अजून माझं मजला चढावा, अजून माझं हे व्हावं, अजून माझं ते व्हावं. इथं मुलगा मुलाला नाही बघत, आई बापाला बघत नाही, बाहेर गेले की मित्र नाही, पदोपदी वाईट अनुभव आहे, तरी सुद्धा अजून आपण म्हणतोय की संसार खूप सुंदर आहे. गीतेमध्ये सांगितलं अनित्य असुख आहे, संसार म्हणजे अनित्य आहे, कधी काय घडल, आणि असुख आहे, कधीही तुम्हाला सुखाचं असुख पण भेटेल. असं असताना सुद्धा आपण या संसारात लागलो. पण जेव्हा ही या जाणीवेचे चटके बसतात ना, त्यावेळेला एखादा भाग्यवान जो पुरुष असतो त्याला थोडस कळायला लागतं. तो म्हणतो की या संसारात मला काहीतरी वेगळं आहे ते शोधायचे, त्याला शोध घ्यायचे, काय सत्य आहे त्या सत्याचा शोध घ्यायचा. आणि म्हणून त्या सत्याच्या शोधासाठी त्या जिज्ञासेनं तो परिवारातनं बाहेर येतो. परिवारातनं बाहेर येतो म्हणजे संन्यास घेतो अशातला भाग नाही, त्याचा
मार्गक्रम सुरू होतो, तो चालायला त्या दिशेनं लागतो. आणि याचं जिवंत उदाहरण आपल्या चरित्रामध्ये जे आहे ते आहे आपले गुरु कुठले महाराजांचे. गादीवर कोण बसले महाराजांच्या नंतर? अरे तुम्ही स्वामी भक्त बाळप्पा महाराज. वाचताय किती वेळाला? बाळप्पा महाराज. चांगलं होतं सगळं त्यांचं, घरात सोन्याचं दुकान होतं, सोना चांदी चाललं होतं, सगळं चाललं होतं, पण काहीतरी मिसिंग आहे. आणि दुनिया काय विचित्र आहे. आणि मला ह्याच्यात मन रमत नाही म्हणून डिसिजन घेतला की मला त्या दिशेनं जायचंय, त्या परमेश्वराचा शोध घ्यायचा आणि तो परमेश्वर मला फक्त सद्गुरू दाखवू शकतो. म्हणून त्यांनी प्रवास सुरू केला. आपल्या कथेमध्ये पण वाचला आपण. मग अक्कलकोटला जाण्यापूर्वी गंगापूरला त्यांना दृष्टांत झाला. मग ते पोहोचले आणि महाराजांवर येऊन थांबतो, सेवेला थांबला. मी पण इथे येऊन थांबतो. 2 कॅटेगरीज आपण बघितल्या भक्तांच्या. ठीक आहे. तिसरं काय सांगितलं तर अर्थ, पैसा. पैसा निश्चितच आजच्या काळामध्ये गरजेचा आहे. त्याच्याशिवाय तुमचं काहीही होणार नाही, माझंही होत नाही. म्हणून मी आज पुण्यामध्ये जाऊन काम करतोय. तसं असतं तर सगळ्यांनी टाळ पुढत दाखवून बसलो असतो, पण तसं नाही. पैसा महत्वाचा आहे. तर या पैशाच्या अडचणीसाठी जसं म्हणले आता कर्ज होतं, मला कर्ज भेटलं पाहिजे, कर्ज संपलं पाहिजे म्हणून मी सेवेत आलो. मग मला अनुभव यायला लागला, कर्ज गेले, अजून शिल्लक आहे, अजून शिल्लक आहे, अजून जाहीर होईल. तर पैशाच्या हिशेबानं की आर्थिक दृष्ट्या माझी जी कंबर मोडलेली आहे ती व्यवस्थित व्हावी म्हणून काही भक्त आपल्यापैकी सेवेला आहेत. याच्या पलीकडे त्यांची बुद्धी गेलेली नाही. फक्त माझं इथं आल्यापासून सगळं व्यवस्थित होतंय, 2 पैसे मिळतात म्हणून सेवा कंटिन्यू, पण त्याच्या पलीकडं नाही. ही तिसरी कॅटेगरी. चौथी कॅटेगरी सांगितलं की ज्ञानी. ज्ञानी माणसं. आता ज्ञानी माणसं, आता मी तुम्हाला सांगतो. एक स्वामीसुत महाराज. स्वामीसुत महाराज कनेक्ट का झाले महाराजांकडे? बिझनेस मध्ये नुकसान झालं होतं आणि मला त्यात कुठंतरी सेटल व्हायचे म्हणून कुणीतरी सांगितलं की तू नवस. महाराज स्वतः चोळ्या म्हणून त्याच्या घरी शोधत आले. एवढं संचित त्याच्या पाठीमागे होते की स्वतः परब्रह्म स्वामी महाराज तिथं वास्तव्याला होते. डायव्हर्ट झाले थोडस आणि कुठे गेले? थोडस धनाचा विषय झाला. एवढा लोभ निर्माण झाला त्यांना पैशाच्या बाबतीत की त्यांनी बडोद्याच्या राजाभर महाराजांचा व्यवहारच केला. द्रव्य बरोबर. एवढा त्यांना झालं की नाही मला जागीर दिलं, मला पैसे मिळते. आता सेवेमधनं डायव्हर्ट झाला पैशासाठी. आता सेवा कशासाठी चालली? पैशासाठी झाली. आणि शेवटी काय झालं ते आपण पुढे बघूया. हे 2 वेगवेगळे कॅरेक्टर. आता चौथा जो आहे तो ज्ञानी. ज्ञानी पर्सन काय करतो की भक्त जो आहे त्याला हे दुनिया असत्य हे मान्य असतं की मी जे काय करणार आहे ते इथंच राहणार. माझा परिवार नावासाठीच, माझी आई बहीण बाप सगळे नावासाठीच. गेले की 1 महिन्याच्या पुढे आपण त्यांना लक्षात ठेवत नाही, डायरेक्ट पुढच्या पिक्चर 15 डॉलर. आणि यातून मग त्यांना कळते की मग खरं सुख कुठं आहे, मग सत्य काय आहे, त्याच्या पाठीमागे काय कार्य चालू आहे. आणि मग त्याचा शोध तो घेतो. आणि नुसताच शोध घेत नाही तर त्या गोष्टीला तो प्राप्त करतो. म्हणजे सर्वोच्च ज्ञान जे असतं या मार्गात त्या गोष्टीला तो प्राप्त करतो. त्यावेळेला तो त्याला प्राप्त करतो. आता हे 4 प्रकारचे भक्त आहेत तुमच्या आमच्यामध्ये इथं बसले. वाईट काही नाही, दुःख झालं इथं आलोय म्हणून वाईट काहीच नाहीये. आज मी पैसे दिले वाईट काहीच नाहीये, मला अडचण आहे वाईट काहीच नाहीये. आलोय, महाराजने तुमचं स्वागत केलंय म्हणून तुम्हाला इथं बसवलंय. पण महाराज पुढे काय अपेक्षा करतात तुमच्याकडनं हे महत्वाचं. ठीक आहे ना, मिळाला ना तुम्हाला अनुभव. मग महाराज म्हणतात तुम्हाला अनुभव दिल्यानंतर सुद्धा तुम्ही या 4 कॅटेगरी मध्येच. तर मी तुम्हाला आज क्लिअर करतो म्हणले की पहिली तुम्ही कुठल्या तरी दुःखाला, शरीराला, मानसिकला अडचण होऊन तुम्ही इथं आलेला आहात. आणि तिसरी या पैसे कमवण्यासाठी 2 घरदार व्हावं यासाठी इथं आलेला आहात. तर हे 2 कॅटेगरी माझ्यासाठी खालच्या लेवलची आहेत. त्याची 5 नंबर
2 नंबरला म्हणते जिज्ञासा. जे जिज्ञासानं आलेला आहे की आता ठीक आहे मला अनुभव आला काहीतरी आणि आता मी फक्त आता सेवा करतोय, मला ह्याच्यातनं इंटरेस्ट निर्माण झालाय, काय स्वामी काय स्वामी काय स्वामी, आणि त्या दिशेने चालतोय तो 2 नंबरला. आणि 3 नंबरला सगळ्यात टॉपला, तिसरा जो आहे एकदम टॉपला, तो म्हणजे ज्ञानी. परमेश्वर म्हणतो, स्वामी म्हणतात की ज्या भक्तांनी तुम्ही या 4 कॅटेगरीतून निघून ज्ञान प्राप्त जर केलं तर तो माझा सगळ्यात लाडका भक्त आहे. ज्ञान म्हणजे काय? माझं यातलं सर्वोच्च ज्ञान काय असेल तर आत्मज्ञान. म्हणजेच मी कोण त्याचं ज्ञान, हे सर्वोच्च ज्ञान. म्हणजे ज्याला तुम्ही आत्मसाक्षात्कार म्हणताय किंवा आत्मज्ञान म्हणताय. आणि आत्मज्ञानाला महत्व खूप आहे महाराजांच्या नजरेत. आत्मज्ञान प्राप्त झालेला किंवा आत्मसाक्षात्कार झालेला पुरुष म्हणजे 1000 ब्राह्मणाची ताकद असते. तेवढं जेवढं नॉलेज आहे ना, ब्राह्मण म्हणजे ज्यानं ब्रह्म जाणलं असले ब्राह्मणाचे 1000 ब्राह्मण, एवढी रिस्पेक्ट परमेश्वर त्याला देतो. एका साईडला 1000 ब्राह्मण आणि एका साईडला तू एकटा ज्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त केलं. आणि ज्यांनी जे प्रवास करतायत, पुण्य कमावले असे जे काय ब्रह्माच्या दिशेने चालले ते ब्राह्मण. याचं उदाहरण आपल्या मध्ये आहे नाथ महाराजांचं. बघा याला प्रमाण आहे. नाथ महाराजांच्या सेवेमध्ये एक महिला होती. तिला तुम्हाला माहिती देऊ का ताई? तुम्ही तरी बोला नाही तर मी तरी बोलतो. जे आपण करतो ना इतर वेळेला ते इथं नाही करायचं. आपण 4 पैकी कुठं याचा अंदाज लावला. आणि नाथ महाराजांच्या सेवेमध्ये एक महिला होती. अडचण आली आपल्यासारखीच, आर्थिक अडचण होती, बरेच नुकसान होतं. तिनं सांगितलं की मला जर परमेश्वरनं मला यातनं बाहेर काढलं तर मी 1000 ब्राह्मणांना अन्नदान करेन. तुम्ही ऐकले असेल का? सांगितलं शॉर्टकट मध्ये लगेच गेली. ठीक आहे म्हणलं. आणि झालं तसं, ती त्यातनं बाहेर निघाली. पण आता जेव्हा नवस फेडायची वेळ आली तेव्हा तिनं कुठं तरी थोडासा त्यात दुर्लक्ष केलं. हळूहळू दिवस पुढे गेले, मिळालेले पैसे सुद्धा संपायला लागले. आता इच्छा झाली निर्माण की मी बोललं तर मला करायचं, पण आता पैसे शिल्लक नाही, काय करू? पुन्हा तीच परिस्थिती आहे. शेवटी नाथ महाराजांकडे एकदा ते जाऊन म्हणले की मी खूप अडचण, मला तुम्ही काहीतरी मला मदत करा. ते म्हणले काय सांगू, काय झालं? मी असं बोललो ते 1000 ब्राह्मणांना जीव घालीन म्हणलं होतं, पण आता माझ्याकडे ती कॅपॅसिटी नाही. मग महाराज म्हणले 500 लोकांना देऊ शकते का? तर म्हणले नाहीच, पैसेच नाही होते, संपले सगळे. 100 नाही, 11 म्हणले नाही. आणि एकाला काय प्रॉब्लेम आहे? एकाला मी करीन, ठीक आहे, जा या तारखेला मी तुझ्याकडे येतो जेव्हा मला जीव घाल. आणि हे संभाषण त्यांचे चिरंजीव ऐकत होते. ते पण पंडित शास्त्र होते, म्हणजे त्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं होतं. त्यांनी ऐकलं आणि त्यांनी नाथ महाराजांना म्हणले की तुम्ही वडिलांना म्हणले तुम्ही जरा चुकीचं मार्गदर्शन करताय. जर तिचा संकल्प 1000 ब्राह्मणांना जीव घालण्याचा आहे तर तिने 1000लाच जीव घातला पाहिजे. तुम्ही एकावरती कसे घ्याल? तिला तिचा फोड मिळणार. शास्त्राच्या विरोधात तुम्ही त्यांना सांगता. ते म्हणले ठीक आहे, तू काय बोलू नको, तू पण त्या दिवशी माझ्याबरोबर जेवायला ये. ठीक आहे, झालं. ठरले तारखेप्रमाणे महाराज तिथं पोहोचले. तिनं पण खूप प्रेमानं प्रसाद तयार केला आणि नाथ महाराजांना जीव घातला छानपैकी. आणि म्हणले आता उचल पत्रावळ, ते पान म्हणतो आपण, ते पान उचल म्हणलं. पान उचललं, परत खाली एक पान उचल. यांना वाटलं की कदाचित डबल पान गेलं असं. ते उचललं, परत खाली एक पान होतं. उचलते खाली पान येते, उचलते खाली पान. 1000 पान होते तिथं. तिचा संकल्प झाला पूर्ण. कशामुळं? एक ब्रह्म ज्यानं जाणलेला आत्मज्ञानी आत्मसाक्षात्कार भक्त तो 1000 ब्राह्मणाच्या ताकदीचा असतो. म्हणून परमेश्वर आपल्याला काय म्हणतो की तुम्ही 4 कॅटेगरी मध्ये सोपी आहे, चला काय हरकत नाही, मी तुम्हाला सपोर्ट करतोय, पण माझं जरा म्हणणं ऐक, यातनं बाहेर नाही. आणि सर्वोच्च जे ज्ञान आहे ते प्राप्त कर. हे परमेश्वराची अपेक्षा तुमच्याकडे. सुख दुःख येत राहणार. जीवन आहे म्हणले की सुख दुःख येत राहणार, पैसे वर खाली होत राहणार, पण यातून सर्वांवर मात करत तुला सर्वोच्च ज्ञान प्राप्त करायचंय. हा एम असला पाहिजे भक्तांचा, कारण ही अपेक्षा आहे
महाराजांची. आता ही 4 जी भक्त सांगितले होते, आता महाराजांची इच्छा आहे ठीक आहे, अपेक्षा त्यांनी केली. आज मला समजलं महाराजांनी माझ्याशी अपेक्षा केलेली आहे. मी स्वतः डिसाईड केलं की मी पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये, आजपासून गेल्यापासून पुढच्या बैठकीपर्यंत त्याच्यावर चिंतन करा तुम्ही की मी कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, मी कुठला भक्त आहे. आता महाराजांनी अपेक्षा केली की नाही म्हणणार, करावं तसं काय का, नाही केलं तर काय काय. आपले तर्कशास्त्र भरपूर असते आपले भक्त आहेत ना, एवढं तर्कशुद्ध काम करतात. आता एक भक्त होता आमच्याकडं, यांना नाव घेत नाही मी, मोठा चांगला शिकलेला आहे, मटण दारू सगळं करायचं, स्वामीची भक्ती करायचं. मी त्यांना म्हणलं बाबा शेवटी कुठं तरी आपल्याला पुढे जायचंय का नाही जायचंय, मग तू हे का करतोय सगळं, सोड ना. तर मला म्हणलं महाराजांनी कुठं सांगितलं खाऊ नको पिऊ नको, लागून द्या म्हणे तर्क. महाराजांनी कुठं सांगितलंय की मटण खाऊ नकोस, दारू पिऊ नकोस, दाखवून द्या त्यांच्या चरित्रामध्ये कुठं. हे मठातली गोष्ट सांगतोय. मी म्हणलं बा ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या स्टाईल मध्ये देतो, फक्त तू मला असं लिहिलं दाखवून दे की महाराज म्हणले दारू पी, मटण खा, सगळं कर, माझी भक्ती कर, मी तुझं मान्य करतो. उत्तर नव्हतं. आपण तर्क लावतो आपल्या हिशोबाने, तर या तर्कात न पडता आज इथं तुमचं चाललंय बघा. आता तुमच्या घरी महाराज आहेत, तर चोळाप्पा, आता तुमचं कदाचित चोळाप्पाचं 2-3 नाव आलं, तुमच्या घरातून चोळाप्पाचा काय संबंध आहे मला माहित नाही, महाराज काय सुद्धा माहित नाही. तर चोळाप्पाच्या घरी जेव्हा महाराज होते, तर ज्याला मंदिरात तुम्ही काम करता, मंदिरात जेव्हा जाता तेव्हा जे नियम पाळतात ते नियम हे फक्त पाळले पाहिजे. नाही तर अजून सुद्धा तुम्ही फक्त म्हणताय आणि घरात जर तुम्ही वजाड करताय, मटण करताय, बाकी सगळे नियम पाळत नाही, तर तुमच्या भक्तीला परमेश्वराचा अर्थ नाही. फक्त काय थोडा व्यवहार चालणार, तू माझं केलं मी तुझं करतो. तर तर्क न लावता यामध्ये पडलं पाहिजे. नाही अपेक्षा पूर्ण केली तर काय होईल. पहिला क्रमांक सुंदराबाई, प्रत्यक्ष स्वामींची सेवा केलेली व्यक्तिमत्व. काय केलं त्यानं, शेवटी तिथल्या राजांना सांगावं लागलं की हिला महाराजांच्या सेवेतनं बाहेर काढ आणि तिच्या जागेवरती दुसरं उभं करा. आणि ज्यावेळेला तिच्या घराची झडती केली त्यावेळेला त्यातनं भक्तांनी चढवलेले जे काही साहित्य होते, फळ असतील, पैसे असतील, कपडे असतील, लत्ता असतील, ते सगळं सापडलं. आणि महाराज काय म्हणले, अरे अमृताच्या सागरात तू सेवायला बुडत होती, रोज बुडत होती, नाहत होती, पण तुला माझ्या अपेक्षा होते की तू त्यातला एक थेंब घ्यावा, तू फक्त एक थेंब प्यावास, तुला थोडी बुद्धी झाली ना एक थेंब प्यायची, ही महाराजांची अपेक्षा आहे. काय झालं सेवेत ना बाय. तिसरं उदाहरण घेतो, मग 2 आणि 3 चौथ्यावर येतो. का तर आपण स्वामी बघतो, जरा थोडस फिट करा डोक्यात, परमेश्वराची स्वामींची अपेक्षा काय, फिट करा डोक्यात. तिसरं उदाहरण होतं चोळप्पा महाराजांचं. मी सांगितलं चोळप्पा महाराज सेवा करत होते, सेवा करता करता लोभ निर्माण झाला आणि शेवटी काय झालं, महाराजांनी त्याला 1दा 2दा सांगितलं, बाबा तू या नादाला लागू नको, तो बडोद्याचा माणूस जो आहे त्याच्याकडे भाव नाहीये, मी कशाला जाऊ त्याच्याकडं. पण पैशा पुढे, त्या लोभा पुढं एवढ्या मोठ्या भक्ताचं मेंदू फिरला. काय केलं महाराजांनी, अशाच एकदा सभेमध्ये बसले असताना महाराज तिथं होते, महाराजांनी असं गमच्या बाहेर काढला आणि म्हणले भिक्षा दे. अल्लाख म्हणले, अल्लाख. आता महाराज स्वतः आपल्याला भिक्षा मागतायत, मोठी संधी आहे, सगळ्यांनी पैसे दिले, सगळ्यांनी. तो असं हाय सगळं थोडं बांधलं आणि काय केलं, आणि काय म्हणले, मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो, तू आजपर्यंत सेवा केली महाराज, तुमच्या मुद्द्यावर येतो मी, थोडस वाईट वाटत घेऊ नका, ह्याच्यासाठी पोटलीसाठी सेवा नका करू, महाराज तुमचं देणार, अजून वरचे 10 मजले चढतील, मग तुम्ही परत पुढचे 10 जन्म घ्यायला लागतील तुम्हाला. जा, मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो. एवढा मोठा सेवक असला साहेब, या पैशाच्या नादाला, याच्या नादाला. बरोबर आहे का नाही. म्हणून या गोष्टी थोडं फिट करत चला डोक्यात. पैसा सर्वस्व नाहीये. आणि आज महाराजांची कोठली दिली होती त्यांना, त्याचा अर्थ तुम्हाला कळायला लागला. तुझ्या 100 पिढ्या बसून खातील, आज 100 पिढ्या तिथं बसून खातील, एवढं तिथं उत्पन्न आहे, तुम्ही नाकारू शकत नाही.
आणि मूळ चोळप्पांच्या घरी तुम्ही जाऊन बघा. म्हणजे मी तर वाईट बोलते असा भाग नाहीये. चोळप्पा सारखी भक्ती आपण नका सोडीच करू शकत नाही. एवढं चोळप्पा श्रेष्ठ आहे. मी यांना 10 वेळा क्लिअर केलं सगळ्यांना. चोळप्पा जन्मोजन्मीचा साथीदार होता महाराजांचा. पण ही लीला होती की तुम्हा आम्हाला सांगायचं होतं महाराजांना की सेवेमध्ये असे मनात विकल्प येऊ शकतात, तर तुम्ही सावध व्हा. त्यांनी दिलं, तो विकल्प आला, आपण ते करायचं नाही. आपले पुण्य वाया घालवायची नाही हे महाराज सांगते की याच्यामध्ये तुम्ही त्या पैशाच्या नादाला लागू नका, त्या मोहाच्या नादाला लागू नका, जे सर्टिफिकेटच्या नादाला लागू नका. हे त्यातनं बोलत आपल्याला दिलं त्यांनी. आज तिथं 100 पिढ्या बसून खातील की नाही खातील, तिथले किती पिढ्या डेव्हलप झालेत. मला आता त्यातलं फक्त एक आत्मज्ञानी माणूस दाखवून द्या, एक सत्पुरुष त्यातला दाखवून द्या की जो तयार झाला की चोळप्पाचा वंशज म्हणून आहे. तुम्हाला वाईट वाटेल, थेट चोळप्पाच्या वंशजच्या वेळेला मला आमच्या गुरु सांगितलं होतं की तिथं जाऊन अभिषेक करतो. मी गेलो, जायचं तर थेट वंशज त्यांच्याकडेच जायचं म्हणून त्या गिरीच्या शेजारी गेलो. तिथल्या व्यक्तीला म्हणलं, ते म्हणले काय करायचं? म्हणलं मला अभिषेक करायचा. ठीक आहे, किती वाजता येणार? म्हणलं तुम्ही सांगाल त्या. मला 5:30 वाजता आहे. मला 5:30 वाजता येतो. 5:30 वाजता आम्ही ते समाधी मंदिरात गेलो. 5:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत वाट बघितली. तिथनं फक्त याचं होतं, ते बाबा काय आले नाही. म्हणून शेवटी मी दार वाजवलं, दार उघडलं. दार उघडल्यानंतर समोर एक लेडीज होते. म्हणले बोला. म्हणलं माझा अभिषेक होता 5:30 वाजता आणि त्याचं सुपारी घेतली. सुपारीच असते, हे करून देतो म्हणून सांगितलं ते. म्हणले हो का, थांबा जरा. त्यांनी काहीतरी नाव हाक मारली. तर हा बहादर असं चादर काढून म्हणतो काय साहेब, मी अनुभवलेलं बोलतोय. हो का? अरे हा हा, माझा डोळाच उघडला नाही, मला लक्षातच आलं नाही. पैसा आहे, बाकी काय कुछ नाही. ते घर अजून आहे असंच आहे, डेव्हलप झालं नाही का? अमृतात नाहण्याची वेळ होती नाही, पण याची वेळ ती समजलं नाही. महाराजांची अपेक्षा समजली नाही. तुम्हाला लाखभर रुपये, करोड रुपये मिळतील, पण महाराज म्हणतील मला तुमच्याकडनं काही आता इंटरेस्ट नाही, तुम्ही तुमच्या मार्गात व्हा. मग आत्मज्ञान सर्वस्व भक्तासाठी असलं पाहिजे, अशी अपेक्षा परमेश्वराची. असं स्वामी आपल्याला सांगतात की इथं थांबू नका. अनुभवाला नाही एकदा. आमचे गुरु नेहमी माझे तुमच्या नवीन लोकांसाठी एक बार चमत्कार हुआ ना, दुसरा आपण करणं पडतं. कळालं नाही एकदा महाराजांनी मला यातनं बाहेर काढलं, दुसऱ्यांदा कशाला म्हणायचं महाराज यातनं पण काढा, कशाला म्हणायचं महाराज मला ह्याच्यातनं वाचवा त्यातनं वाचवा. आहेत ना पाठीशी, आहेत ना पाठीशी. सगळ्यात उच्च महाराजांचं जर तुम्ही ऐकलं तर त्याचं काय होतं, तर बाळप्पा महाराजांचं चरित्र बघा. सगळं सोडून आले, अतोनात त्रास झाला तिथं त्यांना. महाराजांनी त्यांना सांगितलं जा अशी अशी साधना कर, तुला इथपर्यंत जायचं. तो मार्गावरती महाराजांच्या अपेक्षाने चालला, सगळं दुःख सहन केलं. काय झालं? बाळप्पांना गादी मिळाली, सर्वस्व इथं मिळालं. महाराजांची इच्छा, महाराजांची अपेक्षा आहे की ते गादीवरती तुम्ही बसावं, त्या गादीवरती तुम्ही बसावं, ही महाराजांची अपेक्षा आहे. आणि त्यानंतर ते ज्ञान मिळाल्यानंतर ज्यावेळेला ती गादी मिळाली, महाराजांनी ज्या वेळेला समाधी घेतली, 30 वर्ष, त्याच्या पुढचे 30 वर्ष बाळप्पांनी जे कार्य केले त्याला झाकलं गेलेलं आहे आजपर्यंत. पण ते कार्य अतोनात कौतुकाचं आहे. महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये महाराजांना त्यांनी पोहोचवलं. आणि आज तुम्ही जे म्हणता ना, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, मी तरी महाराजांच्या कुठल्या चरित्रामध्ये असं वाचलं नाही की महाराजांनी ह्याला सांगितलं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. आणि मी जे वाचण्यात आलं मी त्यावरती तर्क वितर्कला जात नाही. तर बाळप्पांच्या पुस्तकात मला ते सापडलं की बाळप्पांनी हे वचन पुढे आणलं की महाराज म्हणते भिऊ नको मी तुझ्या पाठीशी. हा अधिकार प्राप्त होतो जर तुम्ही ऐकलं. परमेश्वराचं ऐकलं तर काय होणार आणि नाही ऐकलं तर काय होणार, त्याची अपेक्षाप्रमाणे आपण चालायचं का नाही चालायचं, हा निर्णय आज महाराज तुम्हाला तुमच्यावरती सोडतात. एकदम थोडक्यात पुढे म्हणतो. पण हेच झालं का? मग तुमचा विषय होता की आत्मसाक्षात्कार साठी काय करावं लागेल. मग आता हा आत्मसाक्षात्कार जरी आपल्याला झाला
तर तो बौद्धिक पातळीवर असतो फक्त. आज आपण मठामध्ये आम्ही मेडिटेशनला म्हणत असतो मी देह नाही, मी मनही नाही, मी इंद्रिय नाही, मी कोण आहे, मी परमेश्वर आहे, मी कोण आहे, स्वामीचा अंश आहे म्हणलो. पण कितीतरी मोठे मोठे भक्त मी परमेश्वर आहे म्हणणारे पुन्हा जुन्या रस्त्यावर जाऊन स्वतःच परत एबीसीडी स्टार्ट करतात. म्हणजेच नुसतं तुम्ही आत्मज्ञान प्राप्त केलं म्हणून इथं होत नाही. आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणून आता स्वामींच्या नजरेत उच्च झालो किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी सगळं ऐकलं, मला स्थान ते भेटलं तर नाही. मग त्यासाठी काय करायचं? तुमचा प्रश्न, महात्मा साक्षात्कारासाठी काय करायचं? आणि त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी कुठेतरी दिलंय, मला तर नीट आठवत नाही. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की गोड नावे शीर. आता इथं कोण असते त्यांना माहित असेल, तुकाराम महाराजचे गाथा अभ्यास केलेले. गोड नावे शीर परी साखर, गोड नावे शीर परी साखर मीन असं काहीतरी आहे. कोण आहे का इथं त्यांचं? कोणाला आठवत आहे? म्हणजेच काय की त्यांचं काय म्हणणं आहे की खीर, शीर म्हणजे खीर त्यांचा अर्थ. आता खूप अनुसंधान आठवते म्हणून खीर, शीर म्हणजे खीर. तर खीर जी आहे ती गोड आहे, पण साखरेच्या विना त्याला किंमत नाहीये. तुम्ही त्यामध्ये दूध टाकलं, त्यामध्ये तांदूळ टाकलं किंवा काय असेल जे खिरीचे प्रकार असतील त्यात तुम्ही बाकीचे जे आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो वगैरे टाकलं, तर इथं तुम्ही तयार करून सगळं तयार केलं, पण ते खाताना गोड लागत नाही. का? तर त्यात साखर नाही, आणि ती साखर कशी दिसत नाही, पण त्याच्या विना त्याला गोडी नाही. तसंच ते म्हणतात तुकाराम महाराज की तैसे जाणं आत्मज्ञान, की तसं समजा आत्मज्ञान. अगदी तसंच समजा, जसं खिरीमध्ये साखर नाही तसंच समजा की भक्ती विना आत्मज्ञानाला किंमत नाहीये. मग काय करायचं? तर भक्तीच करायची, दुसरं काही करायचं नाही. आत्मज्ञान जर प्राप्त करायचे, त्यात सेटल व्हायचे, तर फक्त आणि फक्त भक्ती करायची. भक्ती कशी करायची? थोडक्यात 2 ते 4 मुद्दे आणि आपण थांबूया, त्यावरती तुम्ही चिंतन करा. भरपूर उशीर झालेला आहे. भक्ती करायची म्हणजे काय? तर परमेश्वराची आपल्याकडनं अपेक्षा काय होती की या सर्व ह्याच्यामध्ये तू अडकू नकोस, सुख दुःख अडकू नको, फक्त भक्ती कर. ही येत राहणार माणूस. आज सुद्धा तुम्हाला आज लाख रुपये दिले, उद्या परत ते पण संपणार आहे. ह्यात अडकू नको, माझी भक्ती कर. मान सन्मान ह्यात अडकू नको, माझी भक्ती कर, माझी भक्ती कर. कोणाचं चांगलं नाही करता आलं तरी चालेल, वाईट करू नको, फक्त माझी भक्ती कर. फक्त आणि फक्त भक्ती करावी लागते. आणि त्याच्या गोडीप्रमाणे जर आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर, आणि त्या गोडी टिकवायची असेल तर, नाहीतर मी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं पण त्याच्या पुढे त्याला किंमत नाही. म्हणून 3 ते 4 मुद्दे आहेत. एक तर पहिला मुद्दा असा आहे की परमेश्वर मला सांगतो, की आपल्याला सांगतो की तू मला या संसारातनं मन काढून माझ्या चरणी लाव. ऐन प्रकारे मन कृष्णेय निवेशः. गीता सांगते आपल्याला काही कर, काही कर. उठता बसता नाव घे, काम करताना नाव घे, नाहीतर त्यांना रंगवत असं आताही रंगवलेलं आम्ही. मला म्हणते तुम्ही हे रंगवता का? मी माझ्यासाठी ते मेडिटेशन, मन रमते माझं. काही कर, मन रमव, तू फक्त माझ्या चरणी मन रमव. आणि काय कर? तर फळाची अपेक्षा करू नको. दुसऱ्या अध्यायामध्ये 27 श्लोक मध्ये सांगितले की फळाची अपेक्षा करू नको. कुठल्या फळाची अपेक्षा करू नको ते सांगितले. आता आपण बसलो पैशासाठीच बसलो इथं, काय निम्मे तर पैशासाठीच असते. कर्मण्यवादे असतो मा फलेचू कदाचन, बरोबर? हा श्लोक आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्यांनी काय सांगितलं? कर्मफळाचा त्याग कर. म्हणजे कुठला? आता तुम्ही असं म्हणाल की आता महिनाभर नोकरी करतो आणि मालकाला जाऊन म्हणतो का सर पगार घ्यायचा नाही, मालकाला सांगायचं मी कर्मफळाचा त्याग केलाय. हे फळ अपेक्षित आहे का साहेबांना, तिथं महाराजांना? किंवा काम करायचं, आता तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक आहे, तुम्ही काम करा, म्हणायचं नाही आता घर बांधून झालं, नको देऊ तुझी इन्स्टॉलमेंट, मला फळाची अपेक्षा नाही. आता महिलांनी आता वर्षभर एवढं घरात काम करतात, दिवाळी येते, पाडवा बिडवा येतो, त्याला तुमचं अपेक्षा असते ना आपल्या नवऱ्यानं आपल्याला काहीतरी डाग बीग करावं, असते का नाही? हक्क असतो ना आपण, तर कर्माचं फळ आहे का नाही? तू त्याग करायचं काय? ते फळ त्याग करू नका, हक्कानं घ्या उलट. कारण आपण बरेच राबतो तिथे.
फळ त्याग कुठला सांगितलंय? ज्या वेळेला मी भक्ती करतोय, मी नाम बोलतोय, तुम्ही सांगितलं मी नाम केलं, मी मठात जाऊन सेवा केली, मी इथं फरशी धुतली, मी अमूल केला, मी एकाला मदत केली, मी एकाला जाऊन त्याला घरी सोडून आलो, त्याचे पाय दाबले, आजारपणात पैसे दिले, हे सगळं जर तू परमेश्वराचं म्हणतोय तर हे कर, पण त्यातून मला रिटर्न्स काय भेटतील त्या फळाची अपेक्षा करू नको. या फळाचं परमेश्वर आपल्याला सांगतो, अशी भक्ती कर. नाही तर मी इतक्या वर्ष माझा सेवा करतोय, मला माझं कामच होणार नाही, मी इतक्या वर्ष नाम करतोय, माझं कामच होणार, किंवा मी इतकं नाम केलं म्हणून मला घर मिळालं, मी इतकं केलं म्हणून माझं लग्न झालं. हा भक्तीचा प्रकार नाही. हा काय व्यवहार आहे. व्यवहार, मी 11 माळ वाढले, त्यांनी मला केळ दिला, हे व्यवहार. दुकानात जाऊन तुम्ही जे करता तेच इथं येऊन करता, हा व्यवहार आहे, भक्ती नाही. मी केलं, मला काही अपेक्षा नाही, ही इच्छा परमेश्वराची की या फळांचं कर्म त्या कर. जर भक्ती तुम्हाला करायची तर, आणि तुमचे 6 महिने तेजच बोध आहे, जे तुमची आता परीक्षा चालू आहे ती त्याचीच आहे. मॅडम मी एवढं केलं, मी इतकं लांब गेलो, मी मठात जाऊन सेवा केली, मी केलं आणि माझा फोटो नाही टाकला. ग्रुपवर, आमच्या ग्रुपवर चालतो, ग्रुप आहे आपल्या. काय झालं? क्षुल्लक गोष्ट आहे, पण अपेक्षाच आहे ना ते. मी हे केलं म्हणून मला हे मिळायला पाहिजे होतं, मी सेवा केली म्हणून मला मान पाहिजे. कर्माचं फळ त्याग करा. मी केलं ना सेवन. महाराज साष्टांग नमस्कार करायचं जाताना बुधवारी सेवेला कोण कोण असतं आमच्याकडे पुण्यामध्ये बघा, त्यांना विचारा. कुठे आहे स्वप्नील? कुठे आहे? काय करता सेवा झाल्यानंतर? तुमची सेवा तुमच्या चरणी अर्पण, ह्याला म्हणायचं कर्मफल त्याग. मला त्यातनं काही अपेक्षा नाही महाराज. मी दिवसभर तिथं राबलो, तुम्हाला आपला अभिमान कसा, मी एवढी केलं, मी तेवढं केलं, मी भांडे घासले, मी दिवसभर तिथं उभं राहिलो, आणि मला नाही मानपानची अपेक्षा सुद्धा मानपानच आहे. तेवढं काहीच अपेक्षा करायचं नाही. परमेश्वर तुम्ही सेवा केल्यानंतर तुम्हाला खाली बसवल, नाही तर डोक्या घेऊन असेल, तो त्याचा विषय, माझा नाही. तर कर्मफळ त्याग दिला पाहिजे. आणि भक्तीमध्ये असं आता गिरीश दादाने इथे म्हणलं की अहंकार रहित भक्ती झाली पाहिजे. कोण मोठा, तो मोठा का मी मोठा, यात पडायचं नाही. आपला परिवार आहे, आपण तिथं सेवेकरी म्हणून येतोय. आज आपल्याला हजारो लोक नवीन येणार आहेत, जुन्यापेक्षा सरस पण असणार आहेत. आज नवीन टेक्नॉलॉजी, आज मी माझ्या काळातला इंजिनियर, पण आजच्या काळातला इंजिनियर, त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो मला डिपेंड करू शकतो, तो मला बाहेर टाकू शकतो नॉलेजच्या ह्याच्यावर. त्यामुळे एखाद्याच्या भक्तीवरती तो मागणं आला आणि मी नवीन आणि मी जुना आणि मी असं करायचं, मग मला भक्तीत मान दिलं नाही, मग हे आलं महाराजांनी ह्याच्याच खांद्यावर टाकला, महाराजांनी त्याच्याच खांद्यावर टाकला, नाही. या भानगडीतच पडायचं. समाजात सुद्धा हा स्वामी भक्त, आपण मी स्वामी भक्त आहे, मी स्वामी भक्त आहे, एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचं केलेलं कर्म वाया गेलं. म्हणून आमच्या गुरुने दादा महाराजांनी सांगितलं की देणगी घेताना सुद्धा जर एखाद्याला म्हणले की मी देणगी देतो, माझं नाव टाकतो, आम्ही सरळ सांगतो पैसे घेऊन जा, कारण त्याचं फळ तुला मिळावं ही अपेक्षा. कोणाचे पैसे घ्यायचे नाही म्हणले, देणगी करायची तर गुप्तच कर. तुम्हाला जरी थोडी जरी इच्छा झाली की नाव, तुम्ही म्हणता नाव टाकल्याने काय झालं, लौकिक मिळालं ना तुम्हाला, घेतलंच ना तुम्ही, अरे वा वा साळुंके काकांचं ही देणगी आलं ना लौकिक. म्हणून कसलंही केलेल्या कर्माचं फळ अपेक्षित ठेवायचंच नाही. तुम्ही करत राहा, आपोआप परमेश्वर देत राहतो. म्हणून गीता कन्क्लूड त्यावरती झाले. 10 वेळा मी सांगतो की कृष्ण बरोबर पाहिजे असेल तर पहिला अर्जुन व्हा, आणि अर्जुन झाले की मग या गोष्टी 4 गोष्टी फ्री असतात. ते मी तुम्हाला 10 वेळा सांगितले. पैसा मिळतो, यश मिळतो, त्याची कृपा मिळते, नीतिमत्ता घरात राहते, या 4 गोष्टी फ्री आहेत भक्तीवरती. त्याच्याकडे आधार न लागता फक्त आणि फक्त प्युअर भक्ती करा. थोडक्यात काय की आपण सिलेक्टेड लोक आहोत. या 4 कॅटेगरी मधनं मी कुठं आहे असं चिंतन आज आपण करावं अशी स्वामींची अपेक्षा आहे. या 4 कॅटेगरीतनं मला पहिल्या कॅटेगरीवरती कसं जाता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा म्हणून महाराजांची अपेक्षा आहे. आणि अजून ते पुढे तुमचा मार्ग सुलभ करतात की जर हे होणं शक्य नाहीये माझ्या लेवलवर, तर सद्गुरूला गुरुला शरण जा, तो तुम्हाला तिथपर्यंत नाही. तर तुम्हाला जर वाटतंय तर गुरुला शरण जावा, गुरु करा. देहातीत गुरु फार महत्वाचा असतो आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रवास करा आणि जी अपेक्षा महाराजांना आहे ते तुम्ही प्राप्त करून घ्या.
एवढंच मी आज सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. महाराजांच्या अपेक्षेसाठी रोज एक पाऊल टाकावं. आजच्या पासून तुम्ही सर्वांनी, आपण सर्वांनी संकल्प करावा एवढं, आणि तुम्ही ते कराल असं गृहीत धरून जे काय बोललो त्यातनं जर ते चांगलं असेल तेवढं घ्या. जिथं जर तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला कुणाला तरी टोचून बोलले गेले तर तसं असेल तर ते माझ्याकडे मला परत करून टाका आणि महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही वाटचाल करा. आणि आजच्या दिवशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की उपस्थित असलेले सर्व भक्तांना तुमच्या